तर शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घ्यावी, भाजप नेते पाशा पटेल यांनी अजब सल्ला दिलाय। निसर्गाच्या ऱ्हासाची फळं भोगावीच लागणार असं देखील त्यांनी म्हटलंय। नुकसान भरपाई करण्याची क्षमता कुणामध्येच नाहीये, सरकार केवळ मदत देऊ शकतं, भरपाई नाही असंही पाशा पटेलांनी म्हटलंय। तर पाशा पटेलांच्या याच विधानानं आता नव्या वादाची शक्यता वर्तवली जाते। शेतकऱ्याची जेवढी नुकसान झालेली आहे तेवढी भरपाई करण्याची क्षमता कोणाची असू शकत नाही। आपण सरकारच्या वतीनं नुकसान भरपाई देत नाही तर आपण मदत करू शकतो, फक्त मदत करू शकतो। आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचा नाश केलेला आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। हळूहळू हे सरकार हात झटकते आणि हे सरकार हात झटकणारं सरकार आहे। शेतकऱ्यांची जबाबदारी कोणी घेऊ इच्छित नाही। जे शेतकऱ्यांसाठी मंत्री बनवले होते ते रमी खेळण्यात व्यस्त होते, आता त्यांना क्रीडा खातं दिलेलं आहे। आणि आता जे नवीन मंत्री आलेले आहेत त्यांची वक्तव्य देखील आपण बघताय, दररोज ते कुठलं ना कुठलं तरी वादग्रस्त वक्तव्य करतायत। आता कृषी आयोगाचे पाशा पटेल यांनी सांगितलेलं आहे, म्हणजे थोडक्यात हळूहळू सरकार लोकांना सांगतंय की तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे, आता आमच्याकडनं फार काय अपेक्षा बाळगू नका। वैश्विक तापमानवाढीमुळे वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत। निसर्गाचा लहरीपणा वाढलेला आहे आणि त्यामुळं सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला शेतकऱ्याला तोंड द्यावं लागेल। त्याची मानसिकता तयार ठेवा, सरकारवर अवलंबून राहू नका, असा मानभावी सल्ला पाशा पटेल यांनी दिलेला आहे। वास्तविक पाहता पाशा पटेल या शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये तयार झालेले शेतकरी नेते आहेत। असं असताना त्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे। पटेल बोलत नाहीत तर पाशा पटेलच्या तोंडातून सरकार बोलायला लागलेलं आहे।